Very good morning, all of you. Our next point of advertising paper first. It is a advocacy advertising. Advocacy advertising, it means also known as issue advertising. It aims at making a point on issue of concern. Such advertising aims at propagating ideas and the clarification of the controversial social issues of public importance. समाज दृष्टिकोनातून ज्या काही निगेटिव्ह बाबी असतील किंवा काही इश्यूज असतील, काही प्रश्न असतील, तर त्याच्याबद्दल जाहिरात केली जाते. ती जाहिरात ॲडव्होकेसी ॲडव्हर्टायझिंग म्हणून ओळखली जाते. इट इज अ स्ट्रॅटेजी वेअर कंपनीज प्रेझेंट पेड मेसेजेस इन सपोर्ट ऑफ अ पर्टिक्युलर इकॉनॉमिक, सोशल, एन्व्हायरमेंटल अँड पॉलिटिकल कॉज ऑर इश्यूज. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जाहिराती करतात, पेड मेसेज त्या ठिकाणी असतात. सो ह्याला म्हटलं तर ॲडव्होकेसी ॲडव्हर्टाइजमेंट. फीचर्स, it means aggressive. Advocacy advertising is used to advocate a point of view about controversial public issues. It is presented in an aggressive manner. Corporation undertake advocacy advertising when they feel they are not going a fair share from what they believe to be generally hostile press. म्हणजे ही जाहिरात कधी केली जाते, ॲडव्होकेट पॉईंट ऑफ व्ह्यूच्या वतीने बघितलं जाते. म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल पब्लिक इश्यू ज्यावेळी असेल त्यावेळी ह्या पद्धतीने जाहिरात केली जाते. देन टाईप्स, त्याचे टाईप्स कसे आहेत बघा. फर्स्ट वन इज अ मार्केट प्लेस ॲडव्होकसी. इट सिक्स टू एस्टॅब्लिश एक्सेप्टन्स फॉर अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. इट ॲड्रेसेस पोटेन्शियल ऑर एक्झिस्टिंग कन्झ्युमर्स कॉन्सर्न अबाउट द प्रोडक्ट इट सेल्फ, द बिझनेस प्रॅक्टिसेस ऑर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस यूज टू क्रिएट इट. म्हणजे मार्केट प्लेसच्या ठिकाणी सुद्धा ह्या पद्धतीने जाहिरात केलेली आपल्याला आढळून येऊ शकते. कारण की ह्या ठिकाणी एस्टॅब्लिश एक्सेप्टन्स फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस, ज्यावेळी अशी सिच्युएशन क्रिएट होते तर त्यावेळी ॲडव्होकसीचा वापर करून जाहिराती बनवली जाते. देन बिझनेस प्रॅक्टिस ऑर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये सुद्धा ह्या पद्धतीने जाहिराती केल्या जाते. देन पॉलिटिकल ॲडव्होकसी. इट सिक्स सपोर्ट फॉर अ पर्टिक्युलर पब्लिक पॉलिसी ऑर कॅन्डिडेट बाय प्रेझेंटिंग फेवरेबल आर्ग्युमेंट्स टू ॲड्रेस पब्लिक कॉन्सर्न. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला बाबा तुम्ही सपोर्ट करा, तुमच्या फायदेशीर त्या ठिकाणी काही गोष्टी करणारी आहे. फॉर एक्झाम्पल एखादी कॅन्डिडेट इलेक्शनला उभं राहिलेला असेल तर त्यासाठी त्याला निवडून आणण्यासाठी आपण काय करूया, तो काय काय करणार आहे, अशा पद्धतीने सुद्धा जाहिराती केल्या जातात. देन व्हॅल्यू ॲडव्होकसी. सच ॲड्स डायरेक्टली प्रेज सर्टन व्हॅल्यूज सच ॲज ऑनेस्टी ऑर हार्ड वर्क ऑर दे मे फीचर इंडिव्हिज्युअल्स हू रिप्रेझेंट दोज व्हॅल्यूज. ज्या ठिकाणी खरोखरच एखादी कंपनी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तर त्यावेळी प्रामाणिकपणे समजा एखाद्याने एखादं काम पूर्ण केलेलं असेल त्याची जाहिरात सुद्धा त्या ठिकाणी केली जाते. त्याला म्हटलं तर व्हॅल्यू ॲडव्होकसी. म्हणजे त्याच्यामधून काहीतरी आउटपुट मिळालेलं असेल तर ती जाहिरात करतात, त्याला म्हटलं तर व्हॅल्यू ॲडव्होकसी. देन अंडरटेकन बाय. Along with the companies, even individual government departments and public enterprises undertake advocacy advertising. For example, advertising undertaken by advocating against government of Maharashtra, Mumbai Bandh called by opposition parties or advertising on occasion such a public एगिटेशन, प्राइस रायसेस इटसेट्रा. जर समजा महागाई वगैरे झालेली असेल किंवा एखाद्या समजा शेतमालाला चांगला भाव मिळाला नसेल तर अशा आंदोलनं केली जातात, संप पुकारले जातात, रास्ता रोको केले जाते. तर त्या दृष्टिकोनातून ती जी जाहिरात केली जाते त्या जाहिरातीला ॲडव्होकसी ॲड असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने केली जाते. फॉर एक्झाम्पल आता मराठा क्रांती मोर्चाची मोठ्या प्रमाणावरती आपल्या क्रांती चालू आहे दिसते. मग हे लोकांना ज्यावेळी कसं कळतं त्यावेळी त्या पद्धतीने बॅनर लावले जातात किंवा पोस्टर लावले जातात. ही जाहिरात या बंद्यामधून केली जाते. म्हणजे पर्टिक्युलर त्याच मराठा क्रांती मोर्चामधून केलं जातं असं नाही आहे. तर अशा समाजामध्ये बरेच संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, काही पॉलिटिकल संघटना आहेत. सो काही मेळावे त्या ठिकाणी आयोजित केलेले असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ॲडव्होकसी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये केलं जातं. देन मीडिया यूज. न्यूजपेपर, मॅगझिन, टेलिव्हिजन, रेडिओ, इंटरनेट, मोबाईल डिव्हाइस, सोशल मीडिया याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहिराती मोठ्या प्रमाणावरती केल्या जातात. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तुम्हाला दिसून येईल. देन डायरेक्ट टुवर्ड्स. Advocacy advertising can be directed at a specific target or general targets such as political activities, the media, consumer group, government agencies or competitor. म्हणजे ह्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जाहिराती केली जाते. देन पर्पज. द कंपनी uses advocacy advertising is a tool for strongly presenting its argument
opinions on certain issues related to the company. The issues could be those ranging from government policies to the employees' issues. For example, a company may put forward the facts regarding strike undertaken by the employees or may justify its position for introducing a lockout. It may also reply to a press criticism through advocacy advertising. म्हणजे जर समजा आपल्या एखाद्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असेल तर तो संप कशा पद्धतीने चुकीचा आहे आणि कंपनीने घेतलेला स्टँड कशा पद्धतीने बरोबर आहे हे एखादी मीडियाची प्रेस बोलवून किंवा प्रेस मीडिया बोलून त्या ठिकाणी कंपनी आपली बाजू मांडते. सो ह्याला म्हटलं जातं ॲडव्होकसी ॲडव्हर्टायझिंग आणि हा त्याच्यामागे असणारा एक मेन हेतू असतो आणि कंपनीच्या इश्यूजबद्दल त्या ठिकाणी लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवणं हे त्या कंपनीचं काम असतं. मागे नेस्ले कंपनीची एक मोठी आपल्याला ॲड मार्केटमध्ये फिरताना दिसायची की नेस्ले कंपनीची जी मॅगी नावाचं प्रोडक्ट होतं तर ते मॅगी नावाचं प्रोडक्ट गव्हर्नमेंट बॅन केलेलं होतं. त्याच्यामध्ये काही डिफेक्ट आढळलेले होते जे ह्युमन बॉडीजला त्या ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट करणारे होते, साईड इफेक्ट देणारे होते. सो ज्यावेळी ह्या सगळ्या कोर्ट मॅटर झालं, त्याला स्टे आणला, मग प्रोडक्शन बंद झालं. मग काही कालावधीनंतर मात्र कंपनीने त्याच्यामध्ये बदल केला आणि मग कंपनीने नवीन प्रोडक्शन मार्केटमध्ये परत सुरू केलं आणि मॅगी आता मार्केटमध्ये परत सुरू आहे. सो कंपनीने याची परत जाहिरात केली की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडायसाठी कंपनीचा जो इश्यू होता हा इश्यू क्लिअर केलेला आहे, त्याबद्दल लोकांना त्यांनी सांगितलं, त्याची वेगळ्या पद्धतीने जाहिरात केली आणि मग परत मार्केटमध्ये मॅगी ही चांगल्या पद्धतीने विकायला सुरू झाली. सो these are the some example of our advocacy advertising. So next point of this chapter it will be discussed in the next presentation. Thank you.